नमस्कार मित्रांनो, मी निलेश स्वागत करतो माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी मॉर्निंग वॉकला निघालो. याआधी पण आज तारीख आहे, पहिल्यांदा सांगतो, 27 ऑगस्ट, म्हणजे आज गणेश चतुर्थी 2025. सो यावेळी गावी तर लेट जाणार आहे. आमच्याकडे पायी सिस्टम आहे, त्यामुळे काका आणतील गणपती, त्यानंतर आम्ही जाऊ थोडं लेट. सो आज वॉकला निघालो मॉर्निंगच्या. याआधी बरेच मॉर्निंग वॉक बनवले, मी टाकत नाही, मला ते ॲडिट वगैरे करायला जमत नाही. सो आता आज प्लॅनिंग असं आहे की सायनवरून चालत जायचं गणपती बघत बघत खेतवाडीपर्यंत, आणि शॉर्ट्स व्हिडिओ मी बनवत जाईल आणि त्यात टाकणार. ॲडिट वगैरे काय करत बसत नाही, आणि त्यात आम्हाला जमत नाही, असा प्लॅनिंग आहे. सो आता काल रात्री पण एक वॉक केला, बरेच गणपती काल आणले. आज जेवढे पॉसिबल तेवढे गणपती बघायचे. आणि आता मस्त जे वातावरण झालं आहे, गणपती आणायला सगळे चाललेत घरगुती. आता राहुलला की गावची आठवण आली सकाळ सकाळ. गावाला आम्ही ह्या टायमाला गणपती आणायला जातो. हे बघा, हे असे पुणेरी आले आहेत, ऑर्डर्स भेटल्या असतील. 2-3 दिवस इकडेच राहणार असे लाईनमध्ये गाड्या होत्या. पूर्वी 1-2च एखाद दुसरी गाडी असायची, आता 3-3, 4-4 गाड्या वगैरे असतात ऑर्डर्ससाठी. आणि बऱ्यापैकी त्यांना ऑर्डर भेटतात. नॉर्मल गणपती आपण जरा स्वस्त आहे आता पहिल्यापेक्षा. हे असे पूर्वी एखाद दुसरा टेम्पो असायचा, आता 4-4 टेम्पो उभे आहेत. असे सेम तिकडे तुम्हाला अरोराच्या इथे पण दिसतील माटून घ्यायला उभे. ऑर्डर वगैरे कुणाला पुणेरीची हवी असेल, घ्यायची द्यायची असेल तिथे होईल. सो आता हळूहळू चालत जाऊया. पहिलं माटून घ्यायच्या गणपती बघू, मग पुढे हळूहळू जाऊ. आता मी GSB गणपतीच्या इथं आलेलो माटुंगाला. मी आतमध्ये जात नाही आहे, कारण की तिथे खूप स्ट्रिक असतं आणि थोडी गर्दी दिसते. मॉर्निंग आहे ना, त्या गणपतीला गर्दी असते, त्यांची इंटरनलच खूप बघायला भेटेल, पण थोडं नाही मला वाटतं शूट करायला वगैरे नाही भेटणार. बाकी गणपतींना काय भेटतं. जसं मी मगाशी बोललो की पुणेरीवाले इथे पण उभे असतात, मागे पण तिकडे 1-2 ट्रक उभे आहेत. सुरुवातीला जे हे पुणेरीचं फायदा जेव्हा होतं, ते प्रॉपर पुणेरी पेच्या आधी, आता प्रॉपर आलं पुणेरी ते सदरे वगैरेचा गेटअप वगैरे, त्याच्या आधी जे पुणेरी आपण जो बोलतो एकदम धिंग, आय थिंक देसी टाईप, ते
हे ते सुरुवातीला आय थिंक इथेच ट्रकिंग व्हायची, त्यांची स्टॉप असायचा 10 दिवस. आणि तिथे मागे अजून 2-3 आहेत, अजूनही असतील ऑर्डर्स त्यांच्या. तर हे प्रॉपर माटुंग्याला ते लोक स्टॉप होतात इथे. अजून आताही आहेत. आणि आता आपण झालो आहे प्रगती सेवा मंडळचा गणपती बघायला. जाऊया. मी आता आलेलो प्रगती सेवा मंडळ माटुंग्याला. काही बात नाही, आताचं मग बघूया. अजून त्यांनी आय थिंक ओपन नाही केलं, तिथं डेकोरेशन चालू आहे मे बी, किंवा पूजा बाकी आहे. बऱ्याच मंडळाचं असंच होईल. ठीक आहे, पुढे जाऊया. आता मी माटुंगा महेश्वरी उद्यानच्या इथे पोचलो. हे तुझं काय इकडे. सो माटुंग्याला आणखी छोटे मोठे गणपती मंडळ आहेत, जे तुम्ही बाहेरून गणपती बघू शकता. बाहेरून मीन्स चालता असे गणपती ते माटुंगा फुल मार्केटचे येते, रामेश्वर हॉटेलच्या आसपास जावं लागतो. माझ्यासमोर एक गणपती, बरेच गणपती अजून ओपन नाही झालेत. हे लोक ब्राह्मणी पद्धतीने त्याचं पूजन वगैरे करून मग ओपन करतील. आता बंद होतं म्हणून तुम्हाला थोडंसं दाखवलं, कारण की अजून त्याची पूजा नाही झाली. मुहूर्ताप्रमाणे ते लोक सर्व करतात. आणखी एक तिकडे म्हणतात ते बी मे बी ओपन नसेल झालं. फूड मार्केटचा माटुंग्याचा. अशा प्रकारे पहिला गणपती बघितला मोठा. बाकी सर्व गणपतींच्या इथे मग पूजा चालू होती, व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला. आणि बाकी सर्व गणपती बघूया. परेलचा गणपती, हा परेलचा महाराजा काहीतरी आहे. एक समोर जे आहे हे खूप जुनं मंडळ आहे, 106 वर्षापूर्वीचं, कृष्णानगरचं राजा. आता अजून स्थापना नाही झाली बऱ्याच मंडळांचं मोठं. चालेल आपल्याला स्थापना बघायला भेटायचं. आणि काही परेलचा गणपती. कोरी रोड, लालबाग, बारामाताच्या पर्यंत पोचलो आहे. आता तिकडचे मोठे गणपती काय बघायला जात नाही. माझा अवतार पण खूप खराब आहे. पण छोटे मोठे गणपती दाखवण्याचा प्रयत्न केला. तर जवळजवळ 2.5 तास झालं चालतो आहे. थकलो जरा. आता रिटर्न पुन्हा चालत जायचं प्लॅनिंग आहे. जितकं जाता येईल तितकं पुढे मॉर्निंग घरी. प्रयत्न करेल बाहेरून दाखवण्याचा. क्राऊड खूप असतो, आतमध्ये जाण्याची इच्छा होत नाही, कारण की मुंबईच्या आउटरचे लोक आजकाल ते आहेत की 5 वेळा 6 दिवसानंतर जर धंदा भेट नाही. पण आउटरचे लोक नॉन महाराष्ट्रीयन वगैरे खूप बघायला येतात. पहिल्या क्राऊड कमी असतात, महाराष्ट्रीयन लोक कमी असतात, त्यामुळे क्राऊड खूप असतो लालबागच्या राजाला आणि आजूबाजूच्या. फर्स्ट टाईम बघतोय कदाचित बघितलं नसेल. नॉन महाराष्ट्र पहिल्यापेक्षा खूप
मारला 7 रस्त्यावर जाऊ तिकडे जाणार नाही चालू जाऊ लागली लाईन बघा नॉर्मल लाईन हे लोक झालं तर लाईन लावायला इतकी मोठी लाईन असेल ना दरवर्षी लाईन लागते लोक वेळा करतील आता बघितलं तर रंगारी मदत चाळीचा गणपती होता समोर जो क्राऊड दिसतो तो चिंतामणीचा आहे आणि पुढे लालबागचा तिथे गाईन चालू आहे का जात नाही प्रवृत्तीमध्ये आणि तो लेफ्ट राईट मारून जातो कॉटन ब्रिजच्या दिशेने अबुदनगरचा गणपती बघायला आणि इथे मध्ये आणखी एक आपलं गणपती आहे त्याच्यामध्ये भरपूर गर्दी असते आता जो तुम्ही बघितलं तरी अबुदनगरचा राजा आणि आता मी रिटर्न घरी चाललो पावसाने बरीच साथ दिली मला इथपर्यंत आय थिंक 2-3 तास पाऊस आला हां सो हा माझा छोटासा ब्लॉग इथपर्यंतच होता मॉर्निंग वॉकचा त्यात मी काही दाखवण्याचा मला प्रयत्न केला पाऊस थोडा थोडा सुरू झाला त्याच्या आधी स्टेशनला पोचला कॉटन बाय